सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली. सर्वांचे अभिषेक वगैरे करून झाले सर्व देवांचे, कारण आज पौर्णिमा होती आणि श्रावण शुक्रवारसुद्धा. तर छान असा योग जोडून आलेला होता. त्यासाठी सर्व व्यवस्थित सेवा वगैरे करून झाल्या. नंतर आरतीला जायचं होतं, त्याच्या आधी झटपटमध्ये भाजी वगैरे बनवून घेतली. मी 2 ते 3 शिट्ट्या लावून मटकी वगैरे भिजत टाकलेली होती रात्री, तिला उकडवून घेतल्या. 2 शिट्ट्यांमध्ये छान अशी मटकी तयार झाली होती. नंतर ती मटकी साईडला काढून घेतली. नंतर थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा लसूण वगैरे टाकला, कांदा टाकला आणि नंतर लगेच मीठ वगैरे टाकलं, हळद टाकली, गरम मसाले टाकले, थोडेसे मिरची पावडर टाकलं. आणि कारण खूप जास्त घाई होती म्हणून सर्व आज एकत्रच टाकून दिलं. आणि मीठ टाकलेलं असल्यामुळे छान असं पाणी सुटलं आणि लवकर मसाला तयार झाला. नंतर किचन किंग गरम मसालासुद्धा टाकला, जेणेकरून छान टेस्ट येते. नंतर छान असा मसाला तयार झाला आणि लगेच मटकी टाकून दिली. थोडासा कोथिंबीर वगैरे गार्निश केला आणि जे काही मटकीचं पाणी होतं तेच पाणी ठेवलं, कारण मटकी ऑलरेडी शिजलेली होती म्हणून काही जास्त पाणी वगैरेची गरज नव्हती. आणि दिवसभरामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही माझ्या सेवा बाकी होत्या. तर झटपट अशी मटकीची भाजी बनवली, कारण जेवढं लवकर काम आवरलं जातं तेवढं फ्री होतो आपण लवकर. त्याच्यानंतर संध्याकाळी असा छान असा प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.